नमस्कार, मी गणेश वरडकर. गेले 2 दिवस मी एका गोष्टीमुळे म्हणजे माझी झोप बऱ्यापैकी उडालेलीच आहे. म्हणजे त्या गोष्टीवरती काय कसं बोलावं आणि कसं रिॲक्ट करावं हे कळत नव्हतं. शेवटी एक आई, एक बायको, एक गृहिणी ह्या तिन्ही गोष्टी असलेल्या अशा त्या काकू ज्यांची मी इंटरव्ह्यू गेल्या वर्षी सेम ह्याच कालावधीमध्ये 2 काकूंची इंटरव्ह्यू घेतले. त्याच्यातल्या एक काकूंची तब्येत ही किती खालवलेली होती आणि त्यांची अक्षरशः त्यांना चालताना देखील दम लागत होता. तत्पूर्वी मी तुम्हाला ह्या गोष्टीकडे पुढे वळायच्या आधी मी तुम्हाला त्यांचा तुम्ही पहिला बाईट त्यांनी जो मला गेल्या वर्षी जो त्यांच्याबद्दल त्यांनी जी काही माहिती दिली होती त्याच्यानंतर आपण त्या काय म्हणजे काय काम करत होत्या, त्या कशा पद्धतीने त्यांनी हा प्रवास त्यांचा चालू होता आणि कशा त्या आता एका वर्षांमध्ये पण त्या थकल्या आहेत, मी यावरती नंतर भाष्य करेन. तत्पूर्वी आपण तो पार्ट जरूर पहिला पाहावा. भारती शशिकांत उचळे. मी एक समाजसेवक आहे. झोपडपट्टीतल्या एरियापासून वरपर्यंत प्रत्येकाला मदत करत असते. प्रत्येकाच्या मुलांसाठी आम्ही हिरिरीनं भाग घेऊन काम करतो. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जशी जमेल तशी मदत केली आहे. पण आता परमेश्वराने माझ्यावरती अशी वेळ आणलेली आहे की मी एक स्वतःहून SLE पेशंट झाली आहे आणि माझ्या घरी माझे मिस्टरसुद्धा किडनी पेशंट आहेत. दुसरं असं आहे की मला एकुलता एक मुलगा आहे, पण त्याचं शिक्षण चालू आहे, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा नोकरी नाही आहे. आणि जो आजार मला आहे SLEचा, तर हायपोथायरॉइडिझम आहे, SLE, ILD, HND, म्हणजे असं जे आहे ते सध्या माझ्याकडे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, पण त्या उपचार घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर काय आहे की जेव्हा आपण समाजामध्ये कार्य करत असतो, आम्ही आत्तापर्यंत समाजासाठी झटलो आहे खरं, पण जर आम्हीच नसू तर म्हणजे असं माझं कुटुंबसुद्धा उघड्यावरती पडणार आहे. आणि लोकांसाठी जे काही माझ्या मनामध्ये आहे की लोकांसाठी मी अजूनही काहीतरी कार्य करावं, समाजसेवा करावी, तर ती सुद्धा माझ्याकडनं होणं शक्य होत नाही. का तर माझी आर्थिक कंडिशनच तसं नाही आहे. मी कुठे जाऊन असं म्हणजे असं श्वासाचा एवढा त्रास होतो की कुठे जाऊन मी दुसरीकडे जास्त वेळपर्यंत लोकांसाठी कार्य नाही करू शकत आहे. आणि मला असं वाटतं की ते मी कार्य पूर्ण करावं ह्यासाठी माझी जी औषध पाण्याची व्यवस्था आहे ती माझ्या पगारातून, म्हणजे पगार नाहीच आहे असं मला काही, त्यामुळे त्याची व्यवस्था होत नाही. तर म्हणजे माझं असं एक विनंती आहे तुमच्या सगळ्यांकडे की कृपा करून माझ्या औषधांसाठी, माझा महिन्याचा औषधांचा खर्च 6,000 रुपये होतो. त्यानंतर ज्या ब्लड टेस्ट येतात किंवा माझं स्कॅनिंग वगैरे होतं त्यासाठी हा बराच खर्च होतो मला, आणि तो माझ्याकडून शक्य होत नाही. कारण मिस्टरांचे किडनी फेल आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मला बराचसा खर्च आहे. तर त्यामुळे समाजातून एक म्हणजे असं मी असं म्हणेन की तुमच्याकडून जर माझ्यासाठी काही जर आर्थिक मदत जर झाली मला, की जी फक्त औषध पाण्यासाठी, तर म्हणजे असं खूप बरं होईल. म्हणजे एवढंच म्हणजे असं बोलणं, बाकी दुसरं काय ते काय बोलू शकत नाहीयेत, कारण का दुसरं तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या जे काही ते डीपली सांगतायत त्याच्यातनं तुम्हाला कळत असेल की त्या आतून किती त्यांना त्रासलेले आहेत. तर पुढे आपल्या काकू आहेत, त्यांच्याबद्दल, त्यांच्या फॅमिलीबद्दल. मग मित्रांनो, माझ्या तमाम देशातील राज्यातील माझ्या तमाम जनतेला एक एक विनंती आहे. जर आपण हा व्हिडिओची जी मधली ही जी क्लिप पाहिलेली आहे त्यांची, आणि आता मी पुढे जे मांडणार आहे हे ऐकल्यानंतर आपण ह्या गोष्टीला जास्तीत जास्त चॅनलसाठी नाही करत आहे हे मी, तर अशा परिस्थितीतली लोक प्रचंड प्रमाणावर ग्रासलेली आहेत. लोकसंख्येनुसार जर आपण अशा माहिती घ्यायला गेलो, ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे परंतु त्यांना शरीराने खंगवल्यामुळे त्यांच्यावरती अशी परिस्थिती बिकटलेली आहे की त्यांना स्वतःला कमवायची इच्छा असून देखील शरीर साथ देत नाही आहे. या काकूंची अशी घटना आहे की त्यांच्याकडे त्यांना ज्या टायमाला त्रासाला, ह्या रोगावरती जे काही विधान डॉक्टरांनी देखील दिलेलं आहे की त्या रोगाचं निदान लागत नाही आहे, पण त्या काकू आतून खंगत चालले आहेत. त्यांचे मिस्टर यांची एक किडनीचा इश्यू असल्यामुळे ते घरात आहेत. मुलगा एज्युकेशन झालं आहे पण नोकरी मिळत नाही आहे, नोकरी मिळाली तर पगार मिळत नाही आहे. सो अशा परिस्थितीमध्ये त्या काकूंनी मला 2 दिवसापूर्वी त्यांची इच्छाशक्ती प्रबळ पद्धतीने जी काही त्यांची शक्तीनुसार मला फक्त एकच फोन केला आणि म्हणालं की बाबा, माझ्या मुलाचं नोकरीचं प्रयत्न
चालू असताना देखील पण मला पण काहीतरी काम दे. मी त्या जमान्यातलं मला थोडंफार वर्ड येत आहे, परंतु ज्यांनी म्हणजे वर्ड येतं आहे आणि मी एक्सेल शिकेन ही इच्छाशक्ती दाखवली, त्या काकूंची आज अशी परिस्थिती आहे की त्यांना 2 पावलं जरी चाललं तरी दम लागतो. त्यांनी मला सरळ सरळ ही गोष्ट सांगितली की बाबा मला त्यांच्या स्ट्राईक चालू आहे. त्या ज्या स्वयंरोजगाराच्या ह्याच्यातनं त्यांनी आपल्या लोकांना ह्या लोकांनी ह्या जेवढ्या स्वयंसेविका आहेत ज्यांनी आपल्याला डोसेस दिले, बऱ्याच गोष्टी दिल्या. माझी केंद्र सरकारला भारताच्या पंतप्रधानांपर्यंत ही गोष्ट जाणं खूप गरजेचं आहे की हे असे जे स्वयंरोजगार ज्यांनी आमच्यासाठी झटले, आपल्या देशासाठी प्रत्येक ठिकाणी ज्यांना ज्यांना जाऊन त्यांनी मदत केली, आज त्यांच्यावरती अशी परिस्थिती आहे की त्यांचे 2 वेळची खाण्याचे प्रॉब्लेम आहेत. आणि इवन दो ह्या काकूंची तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर त्यांची जी त्यांना धाप लागते बोलताना देखील, तुम्ही ह्याच्यावरूनच विचार करा की ती व्यक्ती एका परिसरातनं दुसऱ्या परिसरात कशी ती प्रवास करत असेल. त्या 8,000 रुपयाचा पगार, जो काही त्यांना पगार, जी काही 8, 9, 10 हजाराची नोकरी पगार मिळतो, त्याच्यासाठी त्यांनी एवढा त्रास काढून देखील आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 2 वेळेचं खायची पण प्रॉब्लेम्स होत आहेत आणि वरतून त्यांच्या शरीर देखील त्यांना तब्येतीने साथ देत नाही आहे. त्यांनी तर मला सरळ सरळ सांगितलं की बाबा माझा निवळ 1 महिना मी कसा बसा मला माहीत नाही की ह्या महिन्याभरातही माझं काही होऊ शकतं. तर त्यांना त्यांच्या मुलाची काळजी आहे, पाठी त्यांच्या मिस्टरांची काळजी आहे. म्हणजे एक आई, एक स्त्री, एक गृहिणी, एक बायको ही वेळ आली तर कुठल्या परिस्थितीमध्ये देखील आपल्या फॅमिलीसाठी त्याच्या पाठी खंबीर उभी राहते. हे उत्तम उदाहरण ह्या ह्या काकूंच्या माध्यमातून मी पाहिलं आहे. सर्वच माता भगिनी ह्या आपल्या फॅमिलीसाठी खूप काही करत असतात. परंतु माझी एक विनंती आहे, मी भांडूप हे राहणारे भांडूप और नाहूरच्या मध्ये राहतात, तर खूप माझी वैयक्तिक आता की इकडच्या आमदार खासदारांनी किमान हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून त्या काकूंपर्यंत पोहोचेल आणि अशा म्हणजे त्या काकूंना ती मदत होईल. कारण का मी चौकशी केली तर वृद्धाश्रमात त्यांना मी म्हटलं की तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांसाठी कुठेतरी प्रयत्न करतो, परंतु काही संस्थांमध्ये चौकशी करण्याची सुरुवात केलेली आहे. परंतु आपल्या माध्यमातनं चॅनलच्या माध्यमातून मला एकच आहे की त्या खूप म्हणजे त्यांची परिस्थिती तर खालवली आहे, पण त्या तब्येतीने खूप खालवत चालल्या आहेत. तुम्ही जाऊन त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना भेटून तुम्ही पाहू शकता. माझी एकच नम्र विनंती आहे देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना की आपण ह्या एका व्यक्तीवरनं आपण अशा असंख्य व्यक्तींचा आपण एक विचार केला पाहिजे की ज्यांची खरोखर खूप इच्छाशक्ती आहे, परंतु काही परिस्थिती कारणास्तव त्यांना कामधंद्यातही त्यांना त्रास होतो आणि कधीकधी असं होतं की शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांची परिस्थिती अशी होते की ते सरळ म्हणतात की आमचा हा शेवट आहे. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारने, राज्य सरकारने अशा लोकांसाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत, काहीतरी त्यांच्यासाठी एक पर्याय ठेवला पाहिजे. कारण ज्याची इच्छाशक्ती आहे तोही भुका मरतोय, त्याला ज्याची काम करण्याची इच्छा आहे त्यालाही मिळत नाही आहे कामधंदा. त्याच्यामुळे त्या काकूंसाठी आपण नक्कीच, माझी एक नम्र विनंती आहे माझ्या सर्व मित्रमंडळींना, हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा. ही माहिती लवकरात लवकर जावी. मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचा नंबर शेअर केलेला आहेच त्या काकूंनी, तर आपण पूर्ण तो व्हिडिओ त्यांची ती बाईट पण ऐकावी. ती 1 वर्षापूर्वीची आहे आणि आज त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांची 2 वेळेला खायचं पण त्यांना म्हणजे मिळत नाही आहे प्रॉपर. त्याच्यासाठी त्यांची एकच आहे की माझं मरण जे पुढे आहे ते कुठेतरी थोडंफार माझ्या मरणाच्या सोबत बाकीच्यांचं मरण होऊ नये, तरी पण मला हे काम द्या, काहीतरी काम द्या, काहीतरी काम होतं. मी त्यांच्या तब्येतीकडे बघून त्यांना एवढंच म्हटलं की मी तुमची तब्येत पाहता तुम्ही काम कसं करू शकाल, कारण का ऑलरेडी तुम्ही खूप खंगले आहात आतून, त्या खूप थकलेल्या आहेत काकू. त्यामुळे माझी एक विनंती आहे, माझे नाहूर भांडूपमध्ये जे काही आपले ह्या साईडचे खासदार आहेत मनोज कोटक जी, आणि त्या भागात कोणी नगरसेवक आमदार असतील त्यांनी कृपा करून त्यांनी देखील ह्या गोष्टीत दखल घालावी, लक्ष द्यावा. त्या काकूंना खरोखर गरज आहे मदतीची आणि
त्यांना कुठेतरी थोडंफार स्टेबल करा. त्या माणसाची अक्षरशः म्हणतात ना, परिस्थिती खालावत तर चालली आहे, पण तब्येत खालावत जाते, पण जिद्द आहे त्या व्यक्तीमध्ये काहीतरी करण्याची. त्यामुळे माझी एकच नम्र विनंती आहे, आपण अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. तरच ह्या निवडणुकांना, ह्या सर्व गोष्टींना तुमच्या विधानसभेला, तुमच्या राज्यसभेला, तुमच्या लोकसभेला कुठेतरी अर्थ आहे. कारण जर आपल्याच लोकांना जर मदत होत नसेल तर ह्या गोष्टींना अर्थ नाही. कारण ह्या लोकांनी देखील आपल्याला वोटिंग केलेली आहे, आपल्याला मतदान, आपल्याला निवडून आणून दिलेलं आहे. तर आपली ही सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वात महत्त्वाचं ह्या लोकांसाठी आपण कुठेतरी काहीतरी करणं आणि त्यांना अशा परिस्थितीतनं किमान त्यांची लाईफ थोडीफार तरी कुठे ना कुठेतरी त्यांचं आयुष्य हे सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. सो माझं एकच म्हणणं आहे की हा व्हिडिओ आपण यासाठी शेअर करा की त्या काकूंचे बद्दलची जी काही परिस्थिती आहे ती कळावी आणि ती खरोखर माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. कारण का ह्याच लोकांनी आपल्यासाठी कोरोना काळात धावपळ आपल्याला डोसेस देण्यापासून सगळी कामं केलेली, आज त्यांच्यावरती ही बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे माझी ही नम्र विनंती आहे आणि आपण लवकरच नवीन विषयाकडे तर येऊच, पण मला पहिली मदत ह्या काकूंसाठी झाली पाहिजे. कारण त्या खूप खंगावलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी खरोखर आपण कुठेतरी एक म्हणजे मानवी सपोर्ट, मानवतेचा जो काय आपला धर्म आहे त्याच्या माध्यमातून आपण त्यांना सहकार्य आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. त्यांच्या पाठीशी आपण कोण नाही, आपण त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील ज्यावेळी आपण त्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी कराल. सो तुर्तास आता आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.